लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना 2011च्या जनगणनेनुसार होणार याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी विविध पक्षांच्या खासदारांशी चर्चा केली। नवी जनगणना 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे। मात्र संघांची पुनर्रचना करण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागू शकतात आणि त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ही होणार आहे। तसंच केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक आणणार असून यामुळे महिला खासदारांची संख्या ही 1/3 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या 816 पर्यंत वाढू शकते, तर महिला खासदारांसाठी राखीव असलेल्या जागांची एकूण संख्या ही 273 होईल। 2029 मध्ये याच विधेयकानुसार लोकसभा निवडणूक होईल। तर या मतदारसंघ फेररचनेनंतर नेमके काय काय बदल होतील ते देखील आपण जाणून घेऊयात। तर सध्याची खासदारांची संख्या 543 आहे आणि फेररचनेनंतर ती संख्या 816 इतकी होईल। त्याबरोबरच महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून फेररचनेनंतरची संख्या 72 इतकी होईल। सध्या महिलांसाठी आरक्षण जागा नाहीये, तर फेररचनेनंतरची संख्या ही 273 असणार आहे। सध्या अनुसूचित जातींसाठी 84 जागा आहेत आणि फेररचनेनंतरची ही संख्या असणार आहे 126। त्याबरोबरच अनुसूचित जमातींसाठी 47 इतकी संख्या आहे आणि फेररचनेनंतरची अनुसूचित जमातींची संख्या ही 70 इतकी असेल। तर काही प्रमुख राज्यांमध्ये किती खासदार हे वाढू शकतात ते देखील आपण पाहूयात। तर महाराष्ट्रामध्ये सध्याची खासदार संख्या 48 आहे आणि फेररचनेनंतर ती संख्या 72 होईल। उत्तर प्रदेशमध्ये 80 वरून 120 होईल। पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या खासदारांची संख्या 42 आहे, फेररचनेनंतर ही संख्या 63 होईल। त्याबरोबरच बिहारमधील संख्या 40 आहे आणि 60 इतकी ती फेररचनेनंतरची संख्या असेल। तमिळनाडू आत्ताची संख्या आहे 39 आणि फेररचनेनंतरची संख्या 59 होईल। गुजरातमधील सध्याची खासदारांची संख्या 26 आहे आणि फेररचनेनंतरची संख्या 39 होईल। त्याचबरोबर मध्य प्रदेश सध्याची संख्या 29, फेररचनेनंतरची संख्या 44, कर्नाटक सध्याची संख्या 28 आणि फेररचनेनंतरची संख्या 42 इतकी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।